हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला पोलिसांनी आणि जे ट्रॅफिक हवालदार आहेत त्यांनी कापलेल्या चलनावरती तीव्र संताप व्यक्त कराल. तर नक्की ही घटना घडली काय, नक्की हा व्यक्ती ट्रकवरती का चढला, काय हे कारण, हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. ही घटना फक्त भ्रष्टाचार नाही तर प्रशासनातील दादागिरी आणि सर्वात खतरनाक रूप धारण केलेली ही मगरुरी आपल्याला पाहायला भेटते. मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती बिना काही कागद देता RTOनं 4500चं चलन कापलं. त्यानंतर या ड्रायव्हरनं दबावाखाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओमधून असं पाहायला भेटतं की जी प्रशासन आहे ते कमजोर व्यक्ती, ज्या कमकुवत व्यक्ती आहेत त्यांच्यावरती कशा पद्धतीनं टॅक्स लावतं याचं आपल्याला पाहायला भेटतं आहे. ड्रायव्हर रोज आपलं घर चालवण्यासाठी अशा पद्धतीची मेहनत घेतात. प्रश्न या ठिकाणी आहे की चलन बरोबर आहे की चूक, हा सवाल नव्हता, तर कागद बघून सुद्धा चलन कापण्याची हिंमत कशी काय कुणी दिली. ड्रायव्हर गरीब असला म्हणून काय झालं, मानसिक दबाव टाकून अधिकाऱ्याला कानूनच्या खाली ड्रायव्हरला ढकलण्याचा अधिकार कुणी दिला, अशा अनेकांनी कमेंट केल्यात. तर काहींनी म्हटलं जेव्हा कायदा हा वर्दीवाल्या व्यक्तीच्या खिशामध्ये असतो तेव्हा एकदम कमकुवत लोकांवरती अशा प्रकारे नको तेवढं चलन आकारलं जातं. तर काहींनी म्हटलं अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही तर पुढे अजून कोणाची तरी अशा पद्धतीनं परिस्थिती होईल आणि त्याच्यावर सुद्धा अशा प्रकारे 4500 रुपयाचं चलन ठोकलं जाईल. तर या सर्व घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा.